दिल्ली मुंबई आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार. हा विचार आहे गडचिरोलीपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या लेखामेंढा या गावचा. या गावचं वैशिष्ट्य म्हणजे या गावानं ग्रामसभेच्या माध्यमातून स्वयंशासनाचं एक छानसं मॉडेल गावामध्ये तयार केलेलं आहे. त्याचबरोबर 2006 साली वन हक्क कायदा पारित झाला. या कायद्याचा पाठपुरावा करून या कायद्याची अंमलबजावणी गावामध्ये करण्याचं काम सर्वात आधी या गावानं केलेलं आहे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावामधील सर्व जे काही निर्णय आहे ते निर्णय ग्रामसभेच्या माध्यमातून होते. म्हणजे गावामध्ये सर्वोच्च आणि केंद्रबिंदू ही ग्रामसभा असते. याच गावचा प्रवास आजच्या व्हॉइस बॉक्सच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. मोहन हिराबाई हिरालाल गांधीजींच्या ग्रामस्वराज्याची संकल्पना राबवण्यासाठी एका गावच्या शोधात होते. 1988 साली लेखामेंढा या गावशी त्यांची भेट झाली. एक विचाराने चालणारं हे गाव बघून मोहन हिराबाई हिरालाल यांना देखील असे वाटले की गांधीजींच्या ग्रामस्वराज्याचा जो विचार आहे तो विचार आपण या गावामध्ये रुजवू शकतो. आणि त्याला साथ दिली ते म्हणजे या गावचे ग्रामप्रमुख देवाजी तोफा यांनी. या गावाला वन हक्क मिळवून देण्यासाठी मोहन हिराबाई हिरालाल आणि देवाजी तोफा या दोघांनीही तब्बल 25 वर्ष त्या ठिकाणी संघर्ष केला. आमच्या गावात आम्ही सरकार हा विचार प्रामुख्याने प्रत्यक्षात लेखामेंढा गावामध्ये रुजवण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. त्याचबरोबर वन हक्क कायदा पारित झाल्यानंतर गावची जी सामुदायिक जमीन आहे त्या सामुदायिक जमिनीवरती हक्क गावकऱ्यांना मिळवून देण्याबरोबरच त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये देखील त्यांचं महत्वाचं योगदान राहिलेलं आहे. त्याचबरोबर ग्रामसभेच्या माध्यमातून गावाचा जो काही कारभार चालतो त्या कारभार चालवण्यामागचा जो काही विचार आहे त्या विचारांमध्ये देखील त्यांचं महत्वाचं असं काम आहे. ते म्हणजे या ग्रामसभेचे नेतृत्व, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा. डॉक्टर अभय बंगचा वडील ठाकूरदास बंग हे गांधीजीचे शिष्य होते. ते इकडे सुरू केले होते. त्याच्यातून तो मुद्दा इथं आला ग्राम स्वराज्याच्या मध्ये. म्हणजे त्याचा काय लिहिले होता की हिंदीमध्ये लिहिला होता त्यांच्या यात्रेमध्ये, गाव में हो सरकार बाटो दिल्ली के अधिकार, हा विषय होता. मग त्याच्यातून त्या गोंडीमध्ये बनवले ते काही लोकांनी, मावा नाटे मावा राज. ते मग आमच्या गावात आमच्या राज्य आहे, मग दिल्ली मुंबईचं कोणाचं राज्य? सर्व सरकारी, जंगल सरकारी, पाणी सरकारी, जमीन सरकारी, रस्ता सरकारी, सब सरकारी. मग आमचं काय? सरकार कुठून आला? सरकार कुठून आला? कोठे सरकार आहे? सरकार पहिलं की आम्ही पहिलं असंच झालं की मग आमच्या गावात आम्ही सरकार हा मुद्दा आला. आमच्या गावात आम्ही सरकार आहे, पण आमच्या गावात आम्ही सरकार, मग दिल्ली मुंबई कोणाच्या सरकार? जनप्रतिनिधी आमदार खासदार जे निवडून देतो ते आपण दिल्ली आणि मुंबईचे कारभार सांभाळतील. आणि आमच्या गावात आम्ही सरकार म्हणजे आमच्या गावात का करायचं आहे ते आम्ही निर्णय घेऊन काम करू, हा असं स्पष्ट झालं.
ग्रामसभेला जातो 10 वाजता. स्त्री राहते, पुरुष राहते, सर्वच. ते तर मग सांगतात कोणतं काम घ्यावा कोणतं नाही. पुरुषांना विचारतात, स्त्रीला विचारतात का करावा का नाही समोरचं काम. मग मिळून बोलतात का हा काम करावा. सर्वजणाले आहे का मंजूर, हो आहे म्हणतात. मग सर्वजण होकार देतात. मेंढा या गावचं खास वैशिष्ट्य म्हणजे वन हक्क मिळवण्यापुरती ओळख या गावची नाही, तर या गावातला कारभार प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीनं चालतो. या गावामध्ये लोकशाही फक्त कागदावरती नाहीये, तर प्रत्यक्ष कारभारामध्ये लोकशाही आहे. म्हणजे गावातील लोकांचा सहभाग हा गावातल्या प्रत्येक निर्णयामध्ये असतो. एका जरी व्यक्तीला एखाद्या निर्णयाबद्दल काही गोष्ट खटकली तर तो ग्रामसभेमध्ये ती मांडू शकतो आणि त्याच्या म्हणण्याला त्या ठिकाणी समजून घेतलं जातं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर या ग्रामसभेमध्ये महिला देखील आणि पुरुष देखील दोघांचा देखील सक्रिय असा सहभाग या गावामध्ये असतो. निर्णय प्रक्रिया या गावची बहुमताने होत नाही तर एकमताने होते. कोणत्याही निर्णयामध्ये एकमत असणं हे या गावचं खास वैशिष्ट्य. ग्रामसभेचा कारभार म्हणजे प्रत्येक व्यक्ती, मतदार यादीत असलेले महिला पुरुष ग्रामसभेत उपस्थित राहिलेच पाहिजे, असा तो नियम बनवला. आणि ग्रामसभेत बसल्याशिवाय काहीच माहिती होणार नाही. मग ते कसंही बोलत, विरोधी बोलो कसंही बोलो, ते बोलावं लागतं. पण सहभाग जरुरी पाहिजे. प्रत्येकाला बुद्धी नाही असं नाही, प्रत्येकाला आहे तो आपल्या विचारानुसार बोलतो. त्याला बोलू द्या मन मोकळेपणाने. आणि ते उपस्थित राहू नये. अनेक प्रश्न निर्माण होतात, अनेक लोक त्याच्यात विचाराचे लोक आहेत. तर त्यासाठी की पहिले अभ्यास करावा लागतो. ग्रामसभेच्या पूर्वी आदल्या दिवशी अभ्यास मंडळ बसावा लागतो मोहला समितीमध्ये. तिथं मग पुरा ते चर्चा करतात. कुठल्याही कामाचा विषय घेऊन करायचा की नाही, कसा करायचा, केला तर काय होईल, नुकसान होईल, फायदा होईल, कोणाला होईल, हे असे चर्चा सगळे करतात आणि निर्णय घेऊन ग्रामसभेमध्ये येतात. आणि तेथे उपस्थित राहिलेच पाहिजे. आणि ते तर वेळ लागणार नाही ग्रामसभेला. 1 घंटात येणे, 1 घंटा निर्णय घेणे, संपलं काम. आणि इथं ग्रामसभेचा कारभार चालवण्यासाठी एकटा माणसाचा नाही. तसं सरकारची समिती आहेत, तसं ग्रामसभा एक सरकार आहे. सरकार आहे. ग्रामसभा म्हणजे सरकार. आमच्या गावात आम्हीच सरकार. आणि त्याच्यात समिती आहे. ग्रामसभेचे अध्यक्ष कायमच्या राहू शकत नाही. सभेपुरतच सभा संपला, अध्यक्षाची खुर्ची खाली. आणि नंतर समोरचा तर कार्यकारिणी मंडळ आहे काम करणारे, ते आहेत त्याच्यात. मग वन समिती आहे, धान्यकोश समिती आहे, शिक्षण समिती आहे, आरोग्य समिती आहे, बांधकाम समिती आहे, कृषी समिती आहे, महिला समिती आहे, स्वच्छता समिती आहे, युवक समिती आहे. अशा समित्या वेगवेगळ्या नेमलेल्या आहेत. ते समित्याच्या जबाबदारी ते काम करणे. निर्णय ग्रामसभेमध्ये सर्वसहमतीने. मग तो काम त्या समितीची जबाबदारी. रेकॉर्ड मेंटेन करणे, हिसाब करणे, अशा प्रकारे हा जबाबदारी चालतो. म्हणजे लेखामेंढ्या गावाच्या परिसरातली ही आजूबाजूची जमीन, बरोबर? जवळपास ही 1800 हेक्टर जमीन आहे. 1800 हेक्टर. आणि सामुदायिक वन हक्काची जमीन आहे, बरोबर? म्हणजे ही गावाच्या परिसरातली जी जमीन आहे, जी सामुदायिक जमीन आहे, ती सामुदायिक जमीन ग्रामसभेच्या नियंत्रणात वन हक्क कायद्यानंतर आली, बरोबर? 2006चा जो कायदा पारित झाला त्याच्यानंतर ती आली. आता मला हे विचारायचंय की मग 2006च्या अगोदरची काय परिस्थिती होती या जमिनीची? या जमिनीची आणि या जंगलाची जो निस्तार आहे किंवा फॉरेस्टचा हद्दीत होता पूर्ण जंगल 1800 हेक्टर.
त्यावेळी लोकांना तेवढं परमिशन नव्हते या जंगलात येण्याचं, लाकूड वगैरे काही घेऊन जायचं इथून म्हटलं तर नाही का. 2006 नंतर ती परमिशन मिळाली, TFR मिळाल्यानंतर ते ग्रामसभेच्या आधी आल्यानंतर मग परमिशन मिळालं. म्हणजे 2006च्या अगोदर ही जी जमीन होती लेखामेंढा गावाच्या परिसरातली जी जमीन आहे, जी सामुदायिक जमीन आहे, तर ती सामुदायिक जमीन ही वन विभागाच्या अंडरमध्ये होती. म्हणजे त्यावेळेस गावातील जी लोक आहेत, ती गावातील लोक इथून जर काही लाकूड न्यायचं असेल, बांबू न्यायचं असेल, तर ती नेऊ शकत होती, पण त्याच्यासाठी परमिशन वगैरे लागायच्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा विक्रीचा वगैरे अधिकार 2006च्या अगोदर गावातील लोकांना नव्हता. विक्रीचा अधिकार नव्हता. बरोबर, असंच ना. आणि मग 2006ला ज्यावेळेस वन हक्क कायदा पारित झाला आणि पारित झाल्यानंतर तुमचं जे लेखामेंढा गाव आहे हे एकमेव गाव आहे की ज्या गावाने सर्वात आधी त्याचा पाठपुरावा केला आणि तो पाठपुरावा करून वन हक्क संघर्ष मिळवला. बरोबर, संघर्ष करून ते वन हक्क मिळवला. बरोबर, फक्त तो मिळवलाच नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा केली. हा जो गावातल्या सार्वजनिक जी जमीन आहे इथल्या जे काही नैसर्गिक संसाधन आहे त्या संसाधनावरती गावातीलच लोकांचा पूर्णपणे हक्क आहे आणि गावातील लोक बांबू तोडण्याचं काम इथे येऊन करतात. त्यांची रोजंदारी त्यांना ग्रामसभेकडून दिल्या जाते. बरोबर, आणि बांबूची विक्री ही ग्रामसभेच्याच माध्यमातून केली जाते आणि मग त्यातून येणारा जो काही पैसा आहे तो पैसा परत गावाच्याच व्यवस्थापनासाठी वापरला जातो. बरोबर ना? हो, बरोबर आहे. हा मेंढा गावचा सामुदायिक मालमत्तेचा परिसर. याच परिसरामध्ये गावातील लोक येऊन रोजंदारीनं बांबू कटाईची कामं करतात. आमचा गाव ग्रामदान झालाय, त्याच्यामुळे आता रोजीनच आम्ही काम करतो. बांबू कटाई किंवा कोणताही असा मोहफूल वगैरे ते संघटित करतो. बांबू कटाई आता 2 तारखेपासून चालू झालाय आमच्या गावात. तर 20 बांबू तोडायचे आणि 2 बंडल 40 तुकड्याचे 2 बंडल आहेत. त्यानं 600 रुपये रोजी आहे. संत विनोबा भावे होते ना, बुधान चळवळ पहिले केले. त्यांनी अभ्यास केला पूर्ण. मोठमोठे जमीनदार जमीन गरिबांचे हडप केलेले होते आणि त्या जमिनीमुळे हिंसा वाढलेली होती. हिंसा, मारामारी सुरू होता. तर त्यांच्या अहिंसेने काही, हा जमीन तर सर्व लोकांच्या आहे, एकाच्या व्यक्तीचं नाही, सगळ्यांना जमीन पाहिजे. त्यांनी ते पहिले त्याचा अभ्यास करून त्यांनी चळवळ केला आणि बुधांचा कायदा झाला. पण बुधांना माध्यमातून समोर नाही जाऊ शकला. मग त्यांच्यात एकदम आला की ग्रामदान. बुधान म्हणजे ज्याच्याकडे जमीन आहे जास्त तो एखादा गरीबाला देणे, हे बुधान झाला. तो दान करणारा दाताना हा लाचार झाला ना, जमीन तर त्याच्याही नव्हता. ही सबयभूमी भोपालची म्हणतात, तसा पूर्ण संपत्ती सगळं जनतेचं आहे. हा मुद्दा इथं येतो.
शाश्वत विकासाकडे जाताना खूप अभ्यास करावा लागतो आणि आरामानं जावं लागतं. आम्ही एक परिवार, गाव म्हणजे एक कुटुंब, वसुधैव कुटुंबकम म्हणतात ना, तसा हा कुटुंब आहे. फक्त गाव नाही, पूर्ण तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि जग, आम्ही एक आहो, या दिशेकडे जायचं आहे आपल्याला. त्याचा की आणि आज रोजगाराचा जास्त प्रश्न निर्माण करतात. रोजगार तर गावातच आहे, तुमच्याकडेच आहे, तुमच्या हातात आहे. कोणाच्या भरोसावर राहू नका, स्वावलंबी बना. प्रत्येक बाबतीत स्वावलंबी बनावा लागेल. बरोबर. लेखामेंढा या गावामध्ये आदिवासी गोंड समाज राहतो. या गावाचं खास असं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये बेरोजगारीची समस्या नाहीये. कारण ग्रामसभेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील व्यक्तीला रोजगार दिला जातो. जी काही सामुदायिक वन हक्काची जमीन आहे, त्या वन हक्काच्या जमिनीमध्ये बांबू कटाईपासून इतर जी काही कामं असेल, ती कामं ग्रामसभेच्या माध्यमातून रोजंदारीवरती दिली जातात. त्यामुळे प्रत्येक हाताला काम आहे आणि त्या कामाला पुरेपूर असा दाम सुद्धा आहे. हे या गावचं खास असं वैशिष्ट्य. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य बघितलं तर या गावामध्ये एकी आहे. प्रत्येक गोष्ट एकीने होते. आज जर आपण इतर गावं बघितली तर त्या गावामध्ये राजकारण दिसतं, वेगवेगळे गटतट दिसतात आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या विचारांमुळं, गटतटांमुळं त्या गावाचा विकास होत नाही. परंतु या गावामध्ये तसं नाही. प्रत्येकाचा विचार लक्षात घेतला जातो आणि एकीनं प्रत्येक निर्णय घेतला जातो. त्यामुळे या गावाचा विकास आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरी गोष्ट बघितली तर गावामध्ये सगळीकडे स्वच्छता आहे. प्रत्येक घरासमोरचं अंगण आपण बघितलं तर त्या अंगणामध्ये देखील आपल्याला स्वच्छता दिसते. त्याचबरोबर गाव पण जपणारी लोक आहे, संस्कृती जपणारी लोक आहे, सुखी, समाधानी, आनंदी, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जगणारी लोक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या लोकांना जंगलाची किंमत आहे. आपल्याला हवं तेवढंच ते जंगलातून घेतात. असं नाही की जंगल आमच्या मालकीत आहे म्हणून आम्ही कशाही पद्धतीनं जंगलाचा वापर करू. तर अशा पद्धतीनं होत नाही. ग्रामसभेच्या माध्यमातून जंगलाचं संरक्षण केलं जातं आणि आपल्याला हव्या तेवढ्या गोष्टी जंगलातून घेतल्या जातात. त्यामुळे अशा पद्धतीनं एकंदरीतच ग्रामसभेच्या माध्यमातून या गावाचा कारभार चालतो आणि स्वयंशासनाचं छानसं असं मॉडेल या गावानं उभं करून दिलेलं आहे. इतर गावांनी देखील या गावाचा आदर्श घेतला पाहिजे. अशी बरीच गावं आहे की त्या गावांना वन हक्क कायदा हा माहिती नाहीये. तो वन हक्क कायदा काय आहे? त्या कायद्याने नेमकं कशा पद्धतीनं संवर्धन त्या ठिकाणी आपली जी सामुदायिक जमीन आहे, त्या सामुदायिक जमिनीचं केलं जातं. या सगळ्या गोष्टीचा विचार, अभ्यास हा इतर गावांनी देखील लेखामेंढा गावासारखा केला पाहिजे.